कोकणातील या 700 वर्ष जुन्या दत्तमूर्तीला पाहिलं की साक्षात पंढरपूरच्या विठुरायाची आठवण होते. हे आहे वेंगुर्ला कुबलवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि शांत निसर्गात वसलेला असून मंदिराचं उंच छत, रंगीत काचांची तावदानं आणि चिकट फरशीमुळे या वास्तूची रचना गॉथिक पद्धतीची वाटते. इथे प्रवेश करताच समोर अंगावर कौपिन वस्त्र आणि हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र, डमरू, कमंडलू, शंख असलेली मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होतं. या मूर्तीला इथे काळा दत्त म्हणून सुद्धा ओळखतात. हे मंदिर फक्त देवाचं स्थान नसून यामागे शेकडो वर्षांची अद्भुत कहाणी दडलेली आहे. असं सांगितलं जातं, नृसिंहवाडी येथे स्नान करताना एका दत्त भक्तांच्या पायाला कृष्णवर्णीय दत्तमूर्ती लागली. त्याच रात्री स्वप्नात दत्त महाराजांनी ही मूर्ती आपल्या गावी नेऊन स्थापना करण्याचा आदेश दिला आणि त्या एका दृष्टांतामुळे ही मूर्ती शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वेंगुर्ल्यात आली. या मंदिरात दर गुरुवारी रात्री पालखी निघते. तसेच दत्त जयंतीला 9 दिवसांचा आणि गुरुद्वादशीला 7 दिवसांचा उत्सव असतो. मग तुमच्या नेक्स्ट कोकण दौऱ्यात वेंगुर्ल्यातील या मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच आणखी सुंदर जागांच्या माहितीसाठी चला जाऊला फॉलो करा.